दादा नमस्कार. नमस्कार. विघ्नर कारखाना सुरू होऊन एक महिना झाला. 4 दिवसापूर्वी पाऊस पडला, त्याचा काही फटका बसला का? आणि कारखाना कशा पद्धतीने सुरू आहे? दररोजचं क्रशिंग किती होते? नमस्कार, जय शिवराय. गेले 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं का आपल्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. आपल्याही जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये कांदा असेल, द्राक्ष असतील, डाळिंब, आंबे, अनेक मालाचं त्या ठिकाणी नुकसान आपल्याला पाहायला मिळालं. तर अनेक शेतकऱ्यांचं, त्याचबरोबर ऊसाचंही मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची पडझड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. तर त्यामुळं कारखानासुद्धा डिस्टर्ब झाला आणि 2 दिवस कारखाना त्या ठिकाणी आपल्याला कमी गाळप करायला लागलं. 1 दिवस कारखानासुद्धा आपल्याला बंद ठेवावा लागला. अजूनसुद्धा आपल्याला 4 दिवस पाऊस सांगितलेला आहे. तर अजून पण आपल्याला पाऊस होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्याच्यातून सुद्धा आपण ऊसतोड करून कारखाना चालवत आहोत. 1 तारखेला आपला कारखाना चालू झाला. आज जवळपास 1.5 लाख मेट्रिक टनाचं क्रशिंग आपलं झालेलं आहे. रोज 6000 मेट्रिक टनाने कारखान्याचं आपण नॉन स्टॉप, कुठल्याही प्रकारचं स्टॉपेज नसताना चांगल्या प्रकारचं गाळप त्या ठिकाणी आपण करत आहोत. ऊस जे पडलेत, अनेक शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की बाबा पडलेला ऊस विघ्नरने लवकर तोडून न्यावा. पडलेलं ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, मग कसं शक्य होईल किंवा काय धोरण असेल? नाही, त्याच्यामध्ये आम्ही आता सर्वे करत आहोत. बऱ्यापैकी सर्वे आम्ही केलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ऊस त्या ठिकाणी पडलेले आहेत. तर नक्कीच त्याच्यावरती आम्ही निर्णय घेतोय. शक्य आहे तेवढे ऊस आम्ही आणायचा प्रयत्न करतोय. आडसाली ऊसाच्या लागवडी आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्याही नियोजनात आपल्याला तोडायचा प्रयत्न त्या ठिकाणी आपला चालू आहे. आणि लवकरात लवकर तो ऊस गाळपाला कशा पद्धतीने आपल्याला आणता येईल याचं नियोजन आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी करत आहोत. कृषी मूल्य आयोगाने ऊसाचे दर ठरवलेले आहेत. आता आपला कारखाना होऊन जवळजवळ 1 महिना सुरू झाला. आपण पहिला हप्ता किती रुपयांनी काढलेला आहे? आपला 1 तारखेला कारखाना चालू झाला. तर आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले 8 दिवसापूर्वीच 2700 रुपये पहिला हप्ता आपण शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा केलेला आहे. आत्ता जो आता शेवटचा आठवडा या ठिकाणी संपत आलेला आहे. एक 7-8 तारखेला सुद्धा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण झालेल्या ऊसाचं गाळपाचा तो त्या ठिकाणी जमा करणार आहोत. आणि नक्कीच मला असं वाटतं का या वर्षीचा बाजारभाव आपला अतिशय चांगल्या पद्धतीचा राहणार आहे. हा पहिला हप्ता आहे. याच्यानंतर सुद्धा आपण शेतकऱ्यांना पैसे देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं का, ज्या वेळेला हा कारखान्याचा सीझन बंद होईल आणि हा कारखान्याचा सीझन बंद झाल्यानंतर ज्या वेळेला फायनल रिकव्हरी होईल, त्याचं काउंटिंग होईल, त्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या खात्यावरती उरलेलं पेमेंट जमा करणार आहोत. आणि मी नक्कीच आवर्जून या निमित्तानं शेतकऱ्यांना आव्हान करेल का या वर्षीचा बाजारभाव आपला 3000च्या पुढे असणार आहे. आणि त्याचबरोबर का आपल्या कारखान्याला सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी ऊस घालावा. अनेक खाजगी कारखान्यांची लोक या ठिकाणी येत आहेत, शेतकऱ्यांना रिक्वेस्ट करतायत आणि ऊस तोडून न्यायचा प्रयत्न करतायत. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आपल्या सहकारी साखर कारखान्याबरोबर बाजारभाव मिळणं हे अपेक्षित नाही आहे. कुठल्याही प्रकारचा अधिकचा बाजारभाव त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही आहे. आपल्या कारखान्यापेक्षा 300-400 रुपये, 500 रुपयाचा कमी बाजारभाव तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारच्या याला बळी न पडता आपण जास्तीत जास्त ऊस हा आपल्या विघ्नर कारखान्याला घालावा अशी माझी या निमित्तानं आपल्याला विनंती राहणार आहे. दादा, तुम्ही अंतिम बाजारभाव काय द्याल तो द्याल. बाजूच्या कारखान्याने पहिला हप्ता म्हणजे उचल 2950 रुपयांनी दिलेले आहे. नाही, 2950 रुपयांनी बाजूच्या कारखान्याने जरी दिलेली असली तरी हा अंतिम बाजारभाव नाही, हा पहिला हप्ता आहे. आणि ज्या वेळेला फायनल बाजारभाव देणार आहोत त्यावेळेला जास्तीचा बाजारभाव दिला. या वेळेला सुद्धा आपण 3050 रुपये अंतिमचा बाजारभाव शेतकऱ्यांना जमा केलेला आहे. आणि पुढचा पण अंतिम भाव हा आपला चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्याला आपण जमा करणार आहोत. 3050 पेक्षा जास्त असेल. हे बघा, माझं म्हणणं काय आहे का आपण जास्तीत जास्त चांगला बाजारभाव ह्या वर्षी दिला त्याच पद्धतीने बाजारभाव देणार आहोत. 3000 प्लस आपला बाजारभाव त्यावेळेला सुद्धा राहणार आहे. दादा, आता राजकारणामध्ये आपण पाहतोय सध्या वेगवेगळ्या प्रकारचे उलथापालथ आहे. आम्ही जेव्हा तालुक्यामध्ये फिरतो
काही लोक असं म्हणतात दादांची लोकप्रियता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खूप आहे. शेठबाबांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. सत्यशील शेरकरांनी लोकसभा लढवावी असे कार्यकर्ते म्हणतात. नाही, सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे का आता लोकांच्या प्रतिक्रिया येत असतील, पण सगळ्यात महत्त्वाचं का आज मी सध्या फोकस हा कारखान्यावरती करतोय. कारखान्यांसमोर येणाऱ्या अडचणी आहेत. नवीन प्रोजेक्ट आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. कारखान्यामध्ये अनेक अजून काही गोष्टी करण्यासारख्या आहेत ज्याचा शेतकऱ्यांना अधिकचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आज शेतकरी ज्या पद्धतीने अडचणीत आहे त्या पद्धतीने ही कारखानदारी सुद्धा अडचणीत आहे. त्याच्यामुळं आम्ही सध्या सर्व संचालक असेल, आमचे सर्व अधिकारी असेल, हे सध्या शेतकरी, कामगार, वाहतूकदार, तोडणीदार किंवा कारखाना आणि याच्यातून कशा पद्धतीने मार्ग काढण्याकडं आमचा सध्याचा फोकस आहे. त्यामुळं राजकारणाच्या बाबतीतल्या सध्या तरी मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकत तरी पण कसं आहे, विधानसभा आवडेल की लोकसभा आवडेल? नाही, यात सगळ्यात महत्त्वाचं का ते वेळ आणि काळ त्या ठरवल. तुम्ही आता काँग्रेस पक्षाचे नेते आहात. काँग्रेस पक्षात तालुक्यामध्ये मरगळ पण दिसते. पक्षाची तुमच्या कधी बैठक पण जाहीर होत नाही. नाही, आमच्या बैठका होतात, परंतु आमच्या चर्चा होतात. आम्ही काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत असताना मुंबई असेल, पुणे असेल, का ज्या ज्या ठिकाणी ज्या मीटिंग्स असतील, जे काय आदेश असतील त्याचं पूर्णपणे पालन करतो. मी पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि जगजाहीरपणे काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मांडत नाही. तर परंतु काँग्रेस बरगळ आलेली म्हणतायत किंवा काँग्रेस नाही आहे, ही प्रत्येक वेळेला काँग्रेस आहे किंवा तिच्यात मरगळ आलेली आहे की नाही या अनेक वेळेला योग्य टायमिंगला याची प्रतीती आपल्याला सगळ्यांना येत असते. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. काही गोष्टी आम्ही जग जाहीर करत नाही. पवार साहेब तुमच्याकडे येऊन गेले, तुमची काही बंद दारावर चर्चा झाली, तुमच्या मनात नेमकं चाललंय काय? नाही, असं नाही आहे. मी वारंवार प्रत्येक वेळेला तुम्हाला हे मीडियासमोर मी या गोष्टी मांडलेल्या आहेत की पवार साहेब आपल्या सगळ्यांचे शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांना मारणारा वर्ग माझ्यासारखा कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा जरी असला तर पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. ज्या ज्या वेळेला पवार साहेब जुन्नर तालुक्यात आले त्यावेळेला स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील किंवा मी असेल, त्यावेळेला ती मंडळी सगळी त्या ठिकाणी हजर राहिलेली आहेत. अनेक वेळेला पवार साहेब कारखान्यावर येऊन गेलेले आहेत, अनेक वेळेला पवार साहेब घरी येऊन गेलेले आहेत आणि ह्याही वेळेला पवार साहेब कुठलाही राजकीय हेतू नसताना या ठिकाणी जेवण करायला घरी आलेले होते. त्याच्यामध्ये कुठलेही राजकीय संवाद झालेला नाही किंवा राजकीय कुठली चर्चा झालेली नाही. दादा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार तुमच्याकडे एकदा आले, पुन्हा गळीत हंगामाला ते येणार होते, म्हणजे लोकांना शंका येणं किंवा तुमच्या मनात काय प्लॅन चाललंय साहजिक, लोकांना वाटणं साहजिक आहे ना? नाही, पवार साहेब ज्या वेळेला जुन्नर तालुक्यात आले होते त्यावेळेला तो आदिवासी मेळावा होता, त्यासाठी आलेले होते. आणि या अगोदर सुद्धा विग्नर कारखान्यावर पवार साहेब मुळी टाकायच्या कार्यक्रमाला या अगोदर सुद्धा आले होते. त्याच पद्धतीने याही वेळेला ते येणार होते. खासदार अमोल कोल्हे आणि तुम्ही तालुक्यामध्ये एकत्र फिरता, काही प्लॅनिंग सुरू आहे? नाही, असं प्लॅनिंग चालू नाही आहे. खरं तर काही दिवसापूर्वी नारायणगावला आणि या ठिकाणी काही कुरणला असेल, कुरणला एक मुलाची त्या ठिकाणी शॉक लागून मृत्यू झाला. त्यानंतर हिवऱ्याला एक वायकरांचा मुलगा आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला. ही कमी वयातली मुलं होती, त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी खरं तर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या रूट आणि माझ्या कार्यक्रमाचा रूट एकच होता. नारायणगावला आमची भेट झाली कार्यक्रमामध्ये आणि त्यानंतर मला कळलं का अशा पद्धतीने ते येणार आहेत, अशा पद्धतीने माझा पण कार्यक्रमाचा रूट. त्यामुळं आम्ही साहजिक आहे, बरोबरला महाविकास आघाडी आहे आमची, काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना ही एकत्र, पवार साहेब आणि त्यानंतर शिवसेना. दादा, आता अतुल बेनके, आमदार अतुल बेनके आणि तुमची मैत्री, भावाचं नातं सगळ्यांना माहिती आहे. 14 नंबर ते जुन्नर रस्त्याला प्रचंड खड्डे आहेत, कारखाना सुरू आहे, लोकांना धुळीचा खूप त्रास होतोय. खासदार तुमचे, आमदार तुमचे, प्रश्न मार्गी लागत नाही. आता याच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही, परंतु हा खरं तर सगळ्या आमच्या परिसरातील सगळ्याच लोकांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अनेक वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय. अनेक वेळेला याच्यावरती पडलेला फंड दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आलेला आहे.
अनेक वेळेला अधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा करून त्याचे एस्टिमेट करून त्याच्यावरती फंड आणून तो फंड टाकायचा प्रयत्न केलेला आहे, पण तो डायव्हर्ट पण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं या ठिकाणी झालेला आहे. आज रोडची अवस्था जर बघितली तर तुम्ही त्या ठिकाणी हजारो गाड्या आज त्या ठिकाणी येतात, हजारो लोक त्या रस्त्यावरनं जातात आणि त्या रस्त्याची दुरावस्था ही खरं तर लाजिरवाणी आहे का, जी आम्हाला सुद्धा पटत नाही आहे. परंतु काही दिवसापूर्वीच खासदार साहेबांबरोबर मी चर्चा केलेली आहे, त्याच्यावरती आमदार साहेबांबरोबर परत पण चर्चा त्या ठिकाणी मी केलेली आहे आणि लवकर मला असं वाटतं का मार्गाला लागेल तो. या वर्षी का पुढच्या वर्षी? मला असं वाटतं का आता निवडणूक झाल्यावरच होईल का काय. चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजाबा चौक, ओतूर. संपर्क क्रमांक 9890 25 63 45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय, नाशिक रोड, आळेफाटा. संपर्क क्रमांक 89 56 36 36 37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.